प्रॉब्लेम सांगायला काय आला काय की बॉल ए प्रोजेक्टेड वर्टिकली अपवर्ड, ball be projected with velocity 30, same velocity but angle 30 with vertical, angle of projection किती झाला 60. विचारलंय पोटेन्शियल एनर्जी mgh गेट कॅन्सल, मग HA बाय HB फाइंड करायचं. मी HA फाइंड केलं, HA लिहिलं फॉर ग्रॅव्हिटी यू स्क्वेअर बाय 2g and HB लिहिलं फॉर प्रोजेक्टाईल यू स्क्वेअर बाय 2g साइन स्क्वेअर थीटा. मग आपल्याला HA बाय HB फाइंड करायचं ना, मग कॅन्सल काय होईल बरोबर. तर HA बाय HB जर फाइंड केलं तुम्हाला कळतं ना सगळ्यांना की HA बाय HB काय येणार, यू स्क्वेअर बाय 2g काय होणार कॅन्सल, म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. थीटा किती आहे, हाऊ मच थीटा 60, साइन 60 चा हे सगळ्यांना कळालं. मी काय लिहिलो HA बाय HB यू स्क्वेअर बाय 2g कसं कॅन्सल कळालं, प्रपोर्शन मध्ये कॅन्सल होणार का नाही. हा, मग साइन 60 काय असतंय, हाऊ मच व्हॅल्यू ऑफ साइन 60, साइन 60 दिलं की साइन 60 हाऊ मच √3/2. ओके, सो √3/2 चा स्क्वेअर म्हणजे किती येणार 1/3/4 म्हणजेच किती 4/3. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन इज ए. पुढे सॉल्व्ह करायची गरज नाही, आता आपण बोर्ड आहे काय म्हणून हे बोर्ड सारखं सॉल्व्ह करावलं. इज इट क्लिअर. त्यामुळं पोटेन्शियल एनर्जी ऑफ बी, सॉरी एनर्जी ऑफ ए बाय पोटेन्शियल एनर्जी ऑफ बी किती आलं, इट इज HA बाय HB नथिंग बट 4/3. ऑप्शन ए. आपल्याला एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करा येतात हे फार